Abasab Kafte Vidyalay's online class. We studying the mathematics standard 6, chapter 9, SCF and LCM. In this chapter, we taking the next topic, word problems on LCM. We taking the first word problem, that is, you can see here, Praveen, Bhagyashree and Yash are cousins who live in the same house. Praveen is an army officer. Bhagyashree is studying in a medical college in another city. Yash lives in a nearby town in a hostel. Praveen can come home every 120 days. Bhagyashree comes home every 45 days and Yash every 30 days. All three of them left home at the same time on the 15th of June 2016. Their parents said, "We shall celebrate like a festival the day you all come home together." Mother asked Yash, "What day will that be?" प्रवीण, भाग्यश्री आणि यश असे 3 भावंड आहेत आणि त्यातला प्रवीण आर्मी ऑफिसर आहे, भाग्यश्री मेडिकल कॉलेजला शिकते, यश जो आहे तो शेजारच्या हॉस्टेलमध्ये असतोय, तर शेजारच्या शहरात हॉस्टेलमध्ये राहतो आणि ते त्यांच्या कामाला निघून जातात. पण त्यांना यामध्ये प्रवीणला 120 दिवसांनी सुट्टी मिळते. भाग्यश्री जी आहे तिला 45 दिवसांनी सुट्टी आहे आणि जो यश आहे तो दर 30 दिवसांनी त्याला सुट्टी मिळते. तर मग ते जेव्हा 15 जून 2016ला निघाले तेव्हा त्यांच्या पॅरेंट्सनी त्यांना सांगितलं की जेव्हा तुम्ही सगळेजण एकत्र येतात, म्हणजे असं नाही की दोघं आले एकच आला, तर तुम्ही सगळेजण 3 जण जेव्हा एकत्र येताल तेव्हा आपण तो दिवस एकदम सेलिब्रेट करू. मग अशावेळी त्याच्या आईनं यशला विचारलं की आपण कोणत्या दिवशी एकत्र येऊ, की जेव्हा तुम्ही सगळे त्या ठिकाणी एकत्र येईल असा दिवस कोणता असेल. तेव्हा यशनं काय आन्सर दिले पहा. Yash said, "The number of days after which we come back together must be divisible by 30, 45 and 120. That means we shall be back together on the 10th of June next year. That will certainly be a festival for us." यशनं आईला उत्तर दिलं की तो दिवस कोणता असेल की त्या दिवसाला 30, 45 आणि 120 काय देईल, भाग जाईल. आणि मग तो दिवस कोणता असेल तर त्यानं सांगितलं आहे की 10th of June नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षीच्या 10 जूनला आम्ही एकत्र येऊ. आणि तुम्हाला मग विचारलं आहे की हाऊ डीड यश फाइंड द आन्सर, यशला उत्तर कसं सापडलं. तर लक्षात घ्या, एक जण 30 दिवसांनी येतो, एक जण 45 दिवसांनी येतो आणि एक 120 दिवसांनी येतो. मग तिघं एकाच वेळी आले पाहिजे यासाठी जे 30, 45 आणि 120चे मल्टिपल्स आहेत त्याच्यातला जो लोएस्ट मल्टिपल असेल ह्या तिन्हींचा, त्या दिवशी बरोबर यश आणि त्याचे जे भावंड आहेत प्रवीण आणि भाग्यश्री हे एकत्र येऊ शकतात. लक्षात आलं आहे का, की समजा 30 दिवसानं नंतर 60 दिवसानं असा यश येणार आहे, त्यानंतर भाग्यश्री 45, 90 काय असेल त्या पट्टीत येणार आहे आणि जो आर्मी ऑफिसर आहे तो दर 120 दिवसानं सुट्टी काढून येऊ शकतो. मग जर त्यांचे आपण मल्टिपल्स घेतले आणि त्यांच्यातला कॉमन मल्टिपल शोधला तर मग आपल्याला कोणत्या दिवशी ते तिघं एकत्र येऊ शकतात तो दिवस मिळू शकतो. मग यशनं काय केलं असेल तर त्यानं मल्टिपल्स ऑफ 30, मल्टिपल्स ऑफ 45 आणि मल्टिपल्स ऑफ 120 लिहिले. मग मल्टिपल्स ऑफ 30 काय, 120चे समजा आपण पाहिले तर कोणती ती 120, 240, 360 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. मग लक्षात घ्या, जे मल्टिपल्स यांच्यातला जो कॉमन आहे तो ह्या 120च्या कोणत्या तरी याला कॉमन असला पाहिजे, तिन्हींचे मल्टिपल्स कॉमन आले पाहिजेत. त्यानंतर जर आपण 45चे मल्टिपल्स पाहिले तर 45चा मल्टिपल आता जो येणारा आहे तो ह्या 120च्या पटीत असला पाहिजे. मग 45चे मल्टिपल्स काय येतील, मल्टिपल्स ऑफ 45, 90,
135, 180, 225, then 270, then 350, and then you can see 360. हे झाले 45चे मल्टिपल्स. आता आपल्याला कॉमन मल्टिपल्स कोणते भेटले? दोन्ही 360. परंतु 30मध्ये पण हा कॉमन मल्टिपल्स आला तरच मग आपण काय म्हणू शकतो की त्या ठिकाणी तो पॉसिबल आहे. मग 30चे मल्टिपल्स काय येतील? 30, 60, 90, 120, 150, 180, देन 210. आता तुम्ही पाहू शकता की 90 या ठिकाणी कॉमन आहे, पण 90 हा 120चा कॉमन मल्टिपल होऊ शकत नाही. तो 120पेक्षा मोठाच असला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आणखी मल्टिपल्स लिहायला लागतील. 180सुद्धा इथं कॉमन आहे, पण तो 120चा काय नाही आहे, कॉमन नाही. म्हणजे 3चे कॉमन मल्टिपल्स आपल्याला शोधायचा आहे आणि तोही लोएस्ट. म्हणतो 210, देन द 240 इथं दोन्हीकडे कॉमन आहे पहा, 120 आणि 30चा, पण 45चा नाही. त्यामुळे आपल्याला आणखी शोधायला 240 नंतर 270. ती जागा नाही, त्यासाठी मी खाली लिहितोय 300, 330 and 360. Now you can see there is a common multiple of all three numbers. पहा 360 जो आहे तो 45चा कॉमन मल्टिपल आहे, 30चा कॉमन मल्टिपल आहे आणि 120चा पण कॉमन मल्टिपल आहे. म्हणजे यश, प्रवीण आणि भाग्यश्री बरोबर 360 दिवसांनी पुन्हा एकत्र येऊ शकतात कमीत कमी. मग अशा वेळी 360 दिवसांचा जर हिशोब केला तर ते चाललेले आहेत 15 जूनला. मग 360 दिवस जर वाढवले तर जवळपास बरोबर 1 वर्षाला 6 दिवस कमी असताना म्हणजेच 10 जूनला ते बरोबर 365 दिवस असतात. बरोबर 10 जूनला ते पुन्हा एकत्र येऊ शकतात. अशा पद्धतीनं यशनं उत्तर शोधलं. म्हणजे अशा काही उदाहरणात आपल्याला लोएस्ट कॉमन मल्टिपल या ठिकाणी आपण हा जो 360 नंबर शोधला आहे, कॉमन मल्टिपल आहे 30, 45 आणि 120 यांच्यातला हा कमीत कमी किंवा सर्वात लहान कॉमन मल्टिपल आहे. त्यामुळं हा जो LCM आहे, या LCMनं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 25 जो आहे तो तुम्हाला आपण त्याच्यातला पहिला क्वेश्चन घेतलेला आहे. तुम्हाला दुसरा क्वेश्चन आता आपण सोडवणार आहोत. तर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय आहे? सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. पुढील उदाहरणे सोडवा. तर पहिला प्रॉब्लेम पाहूया आपण काय आहे. ऑन द प्लेग्राउंड if the children are made to stand for a drill either 20 to a row or 25 to a row, all rows are complete and no child is left over, what is the lowest possible number of children in that school? आपल्याला काय सांगितलेलं आहे की एका शाळेमध्ये साधारणपणे 25 किंवा 25 अशा आडव्या किंवा उभ्या लाईनी तयार होतात किंवा 20 लाईनी तयार होतात. पण जेव्हा लाईन्स तयार होतात तेव्हा काही मुलं शिल्लक राहत नाही. तर मग आपल्याला शोधायचं सांगितलं आहे की त्या शाळेतला पॉसिबल नंबर्स ऑफ चिल्ड्रन इन दॅट स्कूल. म्हणजे त्या शाळेत कमीत कमी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. एक तर त्या शाळेमध्ये 20 रांगा होतात किंवा 25 रांगा होतात. पण जेव्हा 20 झाल्या तेव्हा पण एकही मुलगा शिल्लक राहत नाही आणि 25 झाल्या तेव्हासुद्धा एकही मुलगा रांगेत उभा राहत नाही. म्हणजे कमीत कमी 20 मुलं किंवा कमीत कमी 25, त्या ठिकाणी कमीत कमी 25 मुलं आहेत. आता त्या ठिकाणी शिल्लक मुलं राहत नाही. याचा अर्थ 20 आणि 25चे जे मल्टिपल्स आहेत त्याच पटीमध्ये 20 आणि 25च्या मल्टिपल्समध्ये ते मुलं असणार आहेत. यासाठी आपल्याला 20 आणि 25 यांचे मल्टिपल्स शोधावे लागतील.
आणि यांच्यातला जो लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे तो त्या शाळेतील विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या असणार आहे. मग त्यासाठी आपण मल्टिपल्स ऑफ 20 लिहिणार आणि मल्टिपल्स ऑफ 25 लिहिणार. मग मल्टिपल्स ऑफ 20 काय येतील आपल्याला पहा बरं. मल्टिपल्स ऑफ 20चे मल्टिपल्स आपण 10 पटीपर्यंत लिहू. 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180 and 200. आपण 10 पटीपर्यंत ही संख्या लिहिल्या. 25चे मल्टिपल्स लिहू. 25, 50, 75, 100, 125. पहा बरं याच्यामध्ये आता कॉमन मल्टिपल्स दिसत आहेत का. तर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी हा कॉमन मल्टिपल्स दिसतोय. 100 हा कॉमन मल्टिपल आपल्याला दिसलेला आहे. तुम्ही आणखी जर लिहिले तर 150, 175 आणि 200 हा सुद्धा एक कॉमन मल्टिपल येईल. पण 100 हा त्याच्यातला लहान कॉमन मल्टिपल आहे. लहान म्हणजेच लोएस्ट. तर लोएस्ट कॉमन मल्टिपल किती भेटला आहे 100. तर मग त्या शाळेमध्ये असणाऱ्या मुलांची जी लोएस्ट कमीत कमी त्या शाळेत असणाऱ्या मुलांची जर संख्या पाहिली तर ती किती असणार आहे 100. लक्षात आलं आहे. म्हणजे त्या शाळेत कमीत कमी 100 मुलं आहे. त्याच्या मग दुसरे जर विचारले तर 200 असू शकतात, 300 असू शकतात. पण कमीत कमी त्या शाळेतील 20 आणि 25 किंवा 20ची एक रांग होती आहे किंवा 25 मुलांच्या 25 रांगा होत आहेत किंवा 20 रांगा होत आहेत. याच्यावरून आधारित कमीत कमी त्या शाळेत एक तर 100 मुलं आहेत किंवा मग 100च्या पटीतील मुलं त्या शाळेमध्ये आहेत. तर मग ॲन्सर आपण लिहू शकतो लोएस्ट पॉसिबल स्टुडंट इन स्कूल इज 100. देन द सेकंड क्वेश्चन इज वीणा हॅज सम बीड्स. शी वॉन्ट्स टू मेक नेकलेस विथ अन इक्वल नंबर ऑफ बीड्स इन इच. If she makes necklace of 16 or 24 and 40 beads, there is no beads left over. What is the least number of beads with her? तर वीणा नावाची जी मुलगी आहे तिच्याकडे काही मणी आहेत आणि ते जे मणी आहेत त्या मण्यांपासून ती नेकलेस किंवा एक हार बनवणार आहे. मग प्रत्येक हारामध्ये ती काय करणार आहे सारखेच मणी ठेवणार आहेत. मग एक तर 16 मण्यांचा बनवणार आहे, नाही तर 24 मण्यांचा बनवणार आहे किंवा 40 मण्यांचा तिला हार बनवायचा आहे. पण जेव्हा हे हार ती बनवणार आहे तेव्हा ते हार बनवल्यानंतर काहीच मणी शिल्लक राहणार नाहीत. एकसुद्धा मणी ती शिल्लक ठेवणार नाही. मग बघा किती 16, 24 आणि 40 मण्यांचे कमीत कमी एक हार बनवणार आहे. आणि जेव्हा ते हार बनवणार आहे एकापेक्षा जास्त बनवेल पण तिच्याकडं एकसुद्धा मणी शिल्लक राहणार नाही आहे. मग ती कमीत कमी किती माळा बनवू शकते, किती हार बनवू शकते हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग ती 16चे किती, 24चे किती आणि 40चे किती हेही तुम्हाला सांगायचं नाही. तुम्हाला फक्त काय विचारलं आहे की कमीत कमी त्या ठिकाणी तिच्याकडे जे हारची बनवणार आहे त्या हार बनवल्यानंतर तिच्याकडे कमीत कमी किती मोती असणार आहेत किंवा मणी असणार आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग आता लक्षात घ्या 16 माण्यांचा हार बनवला, 24 माण्यांचा हार बनवला आणि 40 माण्यांचा हार ती बनवू शकते. मग अशा वेळी आपल्याला 16चे, 24चे आणि 40चे मल्टिपल्स काढावे लागतील. आणि जेव्हा आपण यांचे मल्टिपल्स काढू यांच्यातला जो सगळ्यात लहान लोएस्ट कॉमन मल्टिपल असेल तेवढे मणी तिच्याकडं कमीत कमी असणार आहेत. मग त्यासाठी आपण काय करू मल्टिपल्स ऑफ आपल्याला 16, 24 आणि 40 लिहावे लागणार आहेत. मग या ठिकाणी जर आपण अगोदर 40चे घेऊ, 40 ही मोठी संख्या आहे तर 40चे मल्टिपल्स लिहू. तर 40चे मल्टिपल्स काय येतील 40, 80, 120, then 160,
200, 240, 280, 320, 360. आता हे झाले 40चे मल्टिपल्स. आता आपण लिहूयात 24चे मल्टिपल्स, 24चे मल्टिपल्स. जर 24चे मल्टिपल्स लिहिले तर 24चे मल्टिपल्स काय येतील? 24, 48, then the 72, then 96, then 200 and 120, then 144, then 168, then 192, then 216, and then the 240. आता आपल्याला एक कॉमन मल्टिपल भेटला आहे. तो कोणता आहे? 240 भेटलेला आहे. अजून 16चा आपल्याला शोधायचा आहे. तर मग 16चे कॉमन 16चे आपण मल्टिपल्स लिहूया. तर 16, 32, 48, 64, then the 80, 96. म्हणजे तुम्ही जेव्हा मल्टिपल्स लिहिणार आहेत लक्षात घ्या, हे तिन्हींमध्ये कॉमन आले असले पाहिजे. आता आपण जर पाहिलं की 24 आणि 40मध्ये सगळ्यात लहान कॉमन मल्टिपल्स कोणता आला आहे? 240 आलेला आहे. त्याच्या आधी कोणता आलेला आहे? 120 आलेला आहे. तर मग आपले जे 16चे मल्टिपल्स आहेत ते 120 किंवा 240च्या पटीपर्यंत आपल्याला शोधावे लागतील. आधी आपण 96पर्यंत आले, पुढं शोधूयात. तर 112, 128, 144, 160. आता तुम्ही पाहू शकता 120 काय याच्यामध्ये येत नाही. म्हणजे आपल्याला 120 जर येत नसेल तर त्यामुळं आपल्याला आणखी त्याच्या पुढचे कॉमन मल्टिपल शोधावे लागतील. तर पहा 160पर्यंत आलेले नाहीत. मग त्याच्या पुढं जर पाहिले तर 176, 192, 208, 224 आणि मग आपल्याला कोणता भेटेल? 240. मग असं जर पाहिलं तर आपल्याला कॉमन मल्टिपल कोणता भेटलेला आहे? 240. तर मग 240 हा एक कॉमन मल्टिपल 16चा आहे. 16 झाल्यानंतर 16चा आहे, तसाच 40चा पण आहे आणि 24चा पण आहे मल्टिपल. त्यामुळं आता 16, 24 आणि 40 यांचा लोवेस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला किती घातला आहे? 240. मग विना जी माळ विणत आहे त्या माळेमध्ये कमीत कमी 240 मणी असणार आहेत किंवा 240च्या पटीमध्ये तिच्याकडे मणी असणार आहेत. सो ॲन्सर इज LCM ऑफ 16, 24 and 40 is 240. सो लिस्ट नंबर ऑफ बीड्स विथ विना इज 240. विनाकडे असणाऱ्या कमीत कमी मण्यांची संख्या 240 आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट जो आहे तो 25 पूर्ण सोडवायचा आहे आणि त्याचे फोटो मला पाठवायचे आहेत. यासोबतच आपला या प्रथम सत्रातला अभ्यासक्रम संपलेला आहे. तर व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा.